बीड लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने मराठा उमेदवार देऊन एक नवीन सामना खेळण्यास ठरवलं आहे। कारण यापूर्वीसुद्धा 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार होता तो तिसऱ्या नंबरला आला होता, जवळपास 90,000 मतं मिळाली होती। आता अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करून वंचित बहुजन आघाडीनं कुणबी मराठा या ठिकाणी उभा केला आहे। स्वाभाविक आहे की ज्या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव आहे त्या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं आता मराठा चेहरा दिला आहे। हे पहिल्यांदा होतं आहे। वंचित बहुजन आघाडीकडून यापूर्वीसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका लढल्या गेल्या, मात्र मराठा कॅन्डिडेट हा पहिल्यांदा येतो। विधानसभेला मात्र उमेदवार दिली होती। आज बीड लोकसभेसाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्या सगळ्या चळवळीतल्या उपेक्षित समाजातील गरीब मराठा समाज युवकाला उमेदवार दिली, त्याबद्दल मी बाळासाहेब आंबेडकर व सर्व वंचित परिवाराचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पण कशी फाईट राहील असं वाटतं तुम्हाला? कारण बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा हा जरी पारंपरिक सामना असला तरी वंचित बहुजन आघाडीची भूमिका फार महत्त्वाची आहे। मला तसं काही वाटत नाही। आमची सरळ फाईट संविधान बदलण्याची भाषा करणारे, संविधान जाणणारे यांच्या विरोधामध्ये आमची फाईट आहे वंचित बहुजन आघाडीची। अच्छा, पण जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मानणारा वर्ग, जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला वर्ग म्हणजे मी मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये काम करतो, चळवळीमध्ये काम करतो, माझ्यासोबत मराठा समाजाचा मतदार आहे, बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा वंचित उपेक्षित समाजातील मतदार आहे। आणि कुणाला आता फार विरोधी पक्ष कोण आणि भारतीय जनता पार्टी कोण त्यांना कुणाला माहीत नाही। बाळासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक असणारा संबंध बहुजन समाज आज माझ्यासोबत आहे। पण बहुजन समाजासोबत आपण मराठा असणे अथवा मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण मागच्या अनेक दिवसापासून काम करताय, याचा फायदा या निवडणुकीमध्ये तुम्हाला होईल? निश्चितपणे होईल। समाजाच्या प्रश्नावर सातत्याने रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। या सरकारनं न टिकणारं 10% आरक्षण दिले। जरांगे पाटील म्हणत होते की आम्हाला 50%च्या आतमध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्या भूमिकेची मी सहमत आहे। मराठा समाज आणि गरीब मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे ही बाळासाहेबांची भूमिका आहे। अच्छा, दुसरी एक बाजू या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीला आहे की काही दिवसापूर्वी ज्योती मेटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळणार होतं, मात्र ते न मिळाल्यानंतर त्यांची भूमिका त्या ठाम राहिल्या लोकसभा लढवण्यासंदर्भात। मात्र 2 दिवसापूर्वी बातम्या येत होत्या, माहिती येत होती की त्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय विनायक मेटे यांनी अनेक वर्ष सामाजिक राजकीय चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये त्या बैठकीला जात असताना त्यांचा अकाली मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला। त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आणि मेटे साहेबांच्या कार्याचा गौरव म्हणून जर महाविकास आघाडीने जर युतीला उमेदवार दिली असती तर निश्चितपणे महाविकास आम्ही वंचित बहुजन आघाडी त्यांच्याकडे पाठिंबा देण्यासंदर्भात बाळासाहेब आंबेडकरांकडे आग्रह धरणार होतो आणि त्यालासुद्धा बाळासाहेबांनी होकार दर्शवला होता। पण दुर्दैवानं ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी मिळाली नाही। त्यानंतर वंचितकडून सुद्धा आपण निवडणूक लढवावी असा प्रकारचा प्रस्ताव बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्योतिताईंनी दिला होता, पण त्यांनी तो का स्वीकारला नाही हे मला माहीत नाही। अशा पद्धतीचं या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आणि मग शेवटी बाळासाहेबांनी मी ज्या वंचित बहुजन आघाडीचा मराठवाडा अध्यक्ष म्हणून काम करतोय, मला या ठिकाणी बाळासाहेबांनी रिंगणात उतरलेलं आहे। मला शेवटचा प्रश्न आहे की वंचित बहुजन आघाडीची जी थेट लढत आहे ती नेमकी कुणासोबत असणार आहे? बजरंग सोनवणे यांच्यासोबत असणार आहे की पंकजा मुंडे? माझी थेट फाईट भारतीय जनता पार्टीसोबत आहे। नक्कीच, तर आपण ऐकलं की भारतीय जनता पार्टी यांच्यासोबतच आमची फाईट असून ज्या बीड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि या वर्गाला सोबत घेऊन पुन्हा एकदा कुणबी मराठा उमेदवार देऊन वंचित बहुजन आघाडीनं बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रंगत आणली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।